आता तुम्ही म्हणता एवढा नटून थटून विशाल रुपये चालला तरी कुठे? रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय. त्याचं झालं असं की आज आमच्या गावामध्ये होत्या कुस्त्या आणि मी चाललो होतो ते बघण्यासाठी. मी घातली होती मस्तपैकी पांढरी कपडे आणि ते बघून घरचे एकदम खुशच झाले. मावशीने तर फोनच काढला आणि लागले माझा फोटो काढायला. पप्पांबरोबर मी पण काढला एक फोटो. कसे दिसतोय आम्ही दोघ जण. आम्हाला बघून आमचा सोनू पडूनच गेला. आमचा सोनू काठी घेऊन खेळत होता. पप्पा त्याला म्हणत होते चल गावात कुस्ती खेळायला. पण चायला आमचा सोनू ऐकतो तरी कुठे. तो पप्पांना म्हणाला आता मी येतच नाही, जायचं तर जा तुम्ही. सोनू तर आला नाही आमच्या बरोबर. मग आम्हीच गेलो गावात. गावात तर चांगला चरंगला होता कुस्त्यांचा आखाडा. कुस्त्यामध्ये चांगलीच चालली होती धरपकड घे की आपट नुसतं. कुस्ती तर असती वर्षातून एकदाच पण त्याच्या आठवणी चांगल्याच लक्षात राहतात. कुस्त्या खेळण्यासाठी आमच्या पंचक्रोशीतील पैलवान आमच्या गावामध्ये आले होते. गावाकडची मंडळी कुस्त्या एकदम आतुरतेने बघत होते. कुस्ती निकाली झाल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं काही सांगत होता. आमचे मोठे चुलते म्हणजेच बाप्पू ते पण आले होते कुस्त्या बघण्यासाठी. त्यांच्या बरोबर काढला एक सेल्फी. हा बघा आमचा पैलवान कसा गदा घेऊन मैदानामध्ये फिरत आहे. ही गदा दरवर्षी एका पैलवानाला दिली जाते. चला तर मित्रांनो मी घेतो कुस्त्या बघून. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही घ्या फॉलो करून.